दोन्ही संघांना मात्र एक एक रिव्ह्यू दिला जाईल याची विनंती. फलंदाजीचा विचार केला तर शेहबाज ऑन स्ट्राईकला असेल. एका बाजूला राज आणि शेहबाजाची जोडी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर मात्र गडीबाट धोतीच्या स्वरूपात पाहायला मिळाला रोहित सारखा. आता मात्र राज पाहायला मिळेल ऑन फलंदाजी मार्कवर लेग बायच्या स्वरूपात एक धावेने संघाचा श्रीगणेश होत आहे. तर राज पाहायला मिळते ऑन स्ट्राईक मार्कला. विचार केला हर्षल नो चेंडू असेल आणि मात्र कुठेतरी धावतीची संधी असेल. यष्टीरक्षक योगेश कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. बाईच्या स्वरूपात 1+1 2 अतिरिक्त धावा पाहायला मिळेल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर 3 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडू कुठेतरी उत्तम दर्जाचे पाहायला. त्यानंतर मात्र एक खराब असा चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र सेफन पाहायला मिळतोय. बॅटीची लिडिंग एज घेऊन जाईल. चेंडू डिक्लेअर झाला 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर. चला तर विनंती असेल दोन्ही संघांना एकच षटकामध्ये मात्र एकच टीम मिटिंग करायची आहे. ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते मिस्टर हर्षल. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्ती झालाय. 3 चेंडूचा खेळ समाप्ती झालाय. पॅडलशिपचा फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल डिक्लेरेशनला 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते मिस्टर हर्षल ऑन गोलंदाजी मार्कवर असेल. 5वा चेंडू घेऊन धावसंख्या धावफलकावर 5 धावा. सुंदरसा चेंडू इथे मात्र पंच नोस्कर दर्शवतात म्हणजे निर्धाव असा चेंडू असेल. 5 चेंडूचा इथे खेळ संपतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 धावा. फलंदाजीचा विचार केला तर ऑन फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय शेहबाज पाहायला मिळतोय. तर एका बाजूला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर राज. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. मात्र चेंडू जाईल पाहायला देईल. चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत 1 धाव लेग बायच्या स्वरूपात. या 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 6 धावा 1 गडीच्या मोबदल्यात पाहायला मिळते. दुसरे षटक घेऊन ऑन असेल. आता पाहायला मिळेल इंट्रोड्यूस केले जाते. स्वर्गीय विनोद किसन खटाळी स्मरणार्थ श्री गावदेव स्पोर्ट चषक 2023 प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गावदेव स्पोर्ट चषक 2023 48 संघाला मात्र प्राधान्य गेले होतं. आज मात्र सुपर संडे सुपर 8 मधील सामने पाहायला मिळतील. पहिला सामना मात्र जयनमन उर्बाट विजय क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय सेमीफायनलसाठी. ते मात्र खूप सुंदर असा फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल अर्चू आणि दिवेशला बीट करून 4 धावांसाठी. या 4 धावाने धावसंख्या धावफलकावर 10 धावा. ते मात्र महेशच्या पहिल्याच दुसऱ्या षटक ऑन असेल. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमक फटका पाहायला मिळतोय सैफानेच्या फळीतून शिवाजीच्या फळीतून. मात्र कट करण्याचा प्रयत्न भव्य चेंडूला फील्ड करत तत्पर्यंत 1 धाव. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 2 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर महेश राज पाहायला मिळतोय. मात्र पॅडलशिपचा फटका. चेंडू जाईल डिक्लेरेशनला 1 धावेसाठी. या 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूचा विचार केला तर चौकार. त्यानंतर 2 चेंडूवर 2 1 धाव पाहायला मिळाली. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर मात्र दिवेश असेल चेंडूवर. दिवेश चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत निर्धाव असा चेंडू. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. फलंदाजीचा विचार केला तर शेहबाज आणि राज अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. ते मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. भावे चेंडूला फील्ड करेल. फेकी येईपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 13 धावा. दुसरे षटक ऑन असताना शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर मिस्टर महेश पाहायला मिळेल. फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक ऑनला असेल मिस्टर
राज, ते मात्र राजला जावं लागेल बहुतेकच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. आता मात्र मैदानात जाताना पाहायला मिळेल मिस्टर सूर्या. दोनों चेंडूचा खेळ समाप्त झाला. आता मात्र तिसऱ्या सेकंड पुन्हा इंट्रोड्यूस केले जाते मिस्टर हर्षल पाहायला मिळतो ऑन गोलंदाजी मार्कवर. दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 13 धावा. दोन गडीच्या मोबदल्यात सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला. शेबाजांच्या फळीतून मात्र डिक्लेरेशनला एक धावेने धावसंख्या धावफलकावर 14 धावा. आता फलंदाजीचा विचार केला तर मैदानात जोडी असेल. एका बाजूला स्ट्राईक ऑनला असेल मिस्टर सूर्या, तर एका बाजूला पाहायला मिळतो शेहबाज. ऑन गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन सज्ज असेल हर्षल. दुसरा चेंडू सुंदरसा फटका, निर्धावचा चेंडू. यापुढे होणारा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला YBCC वेऊर संघ तर एका बाजूला संघर्ष मुरबे ब असे दोन संघ पाहायला मिळते. दोन्ही संघांना विनंती असेल आपले कर्णधार मात्र नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. इनिंग ब्रेक मध्ये मात्र नाणे हुक केले जाईल याचं दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल असेल. हर्षल ऑन गोलंदाजी मार्कवर सुंदरचा फटका पाहायला मिळाला. धावचीची संधी इथे मात्र दोन्ही संघांना मात्र इथे एक ऑफिशियल रिव्ह्यू असेल. रिव्ह्यूची मागणी केली जाते इनविजिबल बैसर संघाकडून. दोन्ही चेंडूचं समाप्त झालंय. चौथ्या चेंडूवर मात्र धावचीची संधी. पंचांचा सॉफ्ट सिग्नल धावचीच्या स्वरूपात आउट असेल. शेबाजला जावं लागेल मात्र धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. विचार केला तर धावा धावफलकावर लागल्या गेल्यात त्या 15 धावा. तिसऱ्या षटक ऑन गोईंग असेल हर्षल गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 3 गडीच्या मोबदल्यात आता मात्र शब्बीर आणि सूर्या पाहायला मिळत होते. आता मात्र सूर्याला सुद्धा जावं लागेल बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. विचार केला तर आता येणारा चेंडू असेल शेवटचा. तिसऱ्या षटकातील हर्षल याच्याकडून मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र फलंदाजीसाठी नवीन गडी पाहायला मिळतात मैदानामध्ये. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला शब्बीर तर एका बाजूला ऑन फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला असेल इब्बू. विचार केला तर शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 4 गडीच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू असेल मिस्टर हर्षल पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू घेऊन सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला. सरळ फलंदाजाला बीट करून जाईल. योगेश यांच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. धावसंख्या मात्र कुठेतरी 15 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धावा मात्र कुठेतरी खर्च करतो आणि 2 गडी मात्र बाद करण्यात यश पाहायला मिळते हर्षलाला. हर्षलाचा विचार केला तर 2 षटक हाताळले आणि धावा मात्र खर्च केले 8. गडी मात्र 3 बाद करताना पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली मिस्टर हर्षलच्या मात्र गोलंदाजीतून. आता मात्र 4थं षटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाते मिस्टर कर्णधार स्वतः दिवेश पाहायला मिळते चेंडूवर. धावसंख्या मात्र कुठेतरी स्थिरावलेली पाहायला मिळते 15 धावांवर. 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 4थं षटक ऑन स्ट्राईक असेल. दिवेश पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. 4 गडीच्या मोबदल्यात आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजीचा विचार केला तर शब्बीर आणि इब्बू अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. तर षटक ऑन होताना पाहायला मिळेल. 4थं दिवेश पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू. धावसंख्या धावफलकार 15. 4 गडीच्या मोबदल्यात सतत चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र अर्ची कुठेतरी चुकी करेल. अर्चीला बीट करून चेंडू जाईल 1 बाउंड 4 धावांसाठी. या 4 धावेला धावसंख्या धावफलकावर 19 धावा. खराब असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अर्चू यांच्याकडून.
पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण फटका पाहायला मिळतात. शब्बीर यांच्या फळीतून सरळ पाठवलं अर्जियाला बीट करून 4 धावेसाठी धावसंख्या धावफलकावर विचार केला तर 19 धावा या चौकारानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक ऑन असेल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर दिवेश ते मात्र फेअर डिलीव्हर असेल. एक डिक्लेरेशनला 1 धावेसाठी या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 20 धावा पाहायला मिळते. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, टॅप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जल डिक्लेअर झाला 1 धावेसाठी धावसंख्या धावफलकावर 20 धावा. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर चौथं षटक ऑन असेल. दिवेश पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक ऑनला असेल मिस्टर इब्बू पाहायला मिळतोय. इथे मात्र हलक्यातून 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सुंदर अशी फेकी सरळ चेंडू आदेल यष्टींवर आणि धावतीच्या स्वरूपात शब्बीरला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. दिवेश पाहायला मिळाला चेंडूवर सुंदर अशी फेकी धावतीच्या स्वरूपात शब्बीरला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. 5व्या गडी मात्र बाद होताना पाहायला मिळतो इनविजिबल बोईसर संघाचा. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकातील धावसंख्या धावफलकावर 20 धावा. तर यापुढील होणारा सामना संघर्ष मुरबे ब विरुद्ध YBCC वेऊर संघ. दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये मात्र नाणेफेकचा कॉल झालाच पाहिजे असं मात्र आमच्याला आयोजकांकडून कळवलं जात आहे. तर स्वर्गवासी विनोद किसन खटाळे याच्या स्मरणार्थ मात्र ही टुर्नामेंट पाहायला मिळते. श्री गावदेवी स्पोर्ट चषक 2023 48 संघांना प्राधान्य दिले गेले होतं. 7 पॅनल मात्र ओपन लॉट्स मधील पाहायला मिळाले आणि 1 ग्रामीण पॅनल मधील पाहायला मिळाला आणि यानंतर इथे गडी बाद होताना पाहायला मिळतं. झेलच्या स्वरूपात गुड बॉलिंग पाहायला मिळते दिवेशकडून. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आला होता त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय दिवेश. आता मात्र मैदानात राहुल आणि इब्बू अशी जोडी पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक राहुल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिवेश ऑन गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू घेऊन सज्ज होईल. 6 गडी मात्र बाद होताना पाहायला मिळतात. इनविजिबल बोईसर संघाची पुन्हा दिवेश ऑन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न चेंडूची लिडिंग घेऊन इथे मात्र धावचीची संधी असेल. योगेश चेंडूला फेकेल तत्पर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 21 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर दिवेश. गोलंदाजीचा विचार केला तर ऑन स्ट्राईकला असेल तो इब्बू पाहायला मिळतोय. एका बाजूला राहुल आणि इब्बू अशी जोडी मैदानात. सुंदरसा फटका अर्ची मात्र चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत निर्धाव असा चेंडू. या निर्धाव चेंडूची सांगता होते 4 षटक संपतायत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 21 धावा. 6 गडीच्या मोबदल्यात पाहायला मिळते. इनविजिबल संघ कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय. आता मात्र येणारा षटक शेवटचं असेल. शेवटचे षटक घेऊन इंट्रोड्यूस कोणाला केले जाते पाहायला मिळेल. योगेश तरे असेल गोलंदाजी मार्कवर ऑन. योगेश तरे पाहायला मिळतो शेवटचं आणि 5वं षटक घेऊन हाताळताना. शेवटचं षटक ऑन असेल. YBCC संघ आणि संघर्ष मुरबे संघ तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. इनिंग ब्रेक थ्रू मध्ये मात्र नाणेफेकी झाली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. ते मात्र राहुलला सुद्धा जावं लागेल बॉक्सिंगच्या स्वरूपात. 7वा झटका मात्र पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा गडी असेल इनविजिबल बोईसर संघाकडून. 7 गडी बाद होताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 21 धावांवर स्थिरवलेली मिळते. आता मात्र बिपिन पाहायला मिळते ऑन फलंदाजी मार्कवर. तर एका बाजूला इब्बू अशी 2 खेळाडूंची जोडी मैदानात पाहायला मिळते. हर्षलाच्या पहिल्या चेंडूवर बॉक्सिंगच्या स्वरूपात गडी बाद होताना पाहायला मिळते. चला तर YBCC संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. संघर्ष मुरबे संघ आपला कर्णधार यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. चला तर ऑल आउट होताना पाहायला मिळते इनविजिबल बोईसर संघ. धावसंख्या धावफलकार 21 वर अशी स्थिरावलेला पाहायला मिळते. 22 धावांचं असं आव्हान असेल. चेंडू असतील 30 धावा बनवायचे असतील विजयासाठी 22. मुरबा संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे मैदानात नाणेफेकीसाठी. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. YBCC संघाचा कर्णधार उपलब्ध झालेला आहे.
आता धावचीची संधी असेल, मॅच ऑन होताना पाहायला मिळतोय. चला तर संघर्ष मुरबे संघ शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, नोटिफिकेशन आले नाही तर अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. तर संघाचा श्रीगणेश होत आहे, चेंडू जाईल डिक्लेरेशनला 1 धावेसाठी. 1 धावेने मात्र संघ श्रीगणेश सातपाडी संघाचं श्रीगणेश होताना पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या दफलकर 1 धावा. आता मात्र अभि पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. ते मात्र पुन्हा जाईल चेंडू डिक्लेरेशनला 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 2 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू घेऊन शब्बीर पाहायला मिळतोय. त्याचा चेंडू हलक्या हाताने 1 धाव. चेंडू जाईल डिक्लेरेशनला धावसंख्या धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 3. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर अभि पाहायला मिळतोय. सुंदरसा फटका सरळ जाईल. दोन क्षेत्ररक्षकाला बेट करून 4 धावेसाठी. 4 धावेने धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. विजयासाठी मात्र 22 धावांचं आव्हान असताना सुंदरसा स्टार्ट पाहायला मिळतो सातपाडी संघाकडून. सुंदरसा चेंडू धावचीची संधी होती परंतु निर्धावचा चेंडू. त्याला तर पहिलं षटक संपते. धावसंख्या धावफलकावर 7 धावा पाहायला मिळते. स्वर्गवासी विनोद किसन खटाई स्मरणार्थ श्री गावदेवी स्पोर्ट्स चषक 2023 तारखेला तर 48 संघांना कुठेतरी प्राधान्य दिलं गेलं होतं. 7 पॅनल मात्र ओपन पॅनलमधील पाहायला मिळाले. 1 ग्रामीण मधील पॅनल 8 पाहायला मिळतील. सुपर सिंधूमधील 8 टीम पाहायला मिळतील. पहिल्या सामन्यातील विचार केला तर सेमीफायनलसाठी मात्र जय हनुमान उंबाट संघ पाहायला मिळेल. तर ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर सूर्या पाहायला मिळतोय. फुलटपतीचा चेंडू दिवेश मात्र कुठले जोखीम उचलताना पाहायला मिळणार नाही. 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 8 धावा पाहायला मिळते. फलंदाजीचा विचार केला तर अभि आणि दिवेश अशी जोडी पाहायला मिळते. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी असेल तत्पर्यंत निर्धावाचा चेंडू. ऑन गोलंदाजी मार्कवर सूर्या तिसरा चेंडू घेऊन असेल. ते मात्र एक सुंदरशी यष्टिरक्षण पाहायला मिळाले. अभिला मात्र जावं लागेल बॅक टू द पवेलियन. विचार केला तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील धावसंख्या धावफलकावर 8 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र ऑन फलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल मिस्टर भावेश. तर फलंदाजीचा विचार केला तर आता मात्र साई गणेश सातपाडी संघाकडून मैदानात जोडी पाहायला मिळते. एका बाजूला ओपनिंग पेअर मधील खेळाडू दिवेश असेल तर आता मात्र भावेश पाहायला मिळते मैदानात. तर 22 धावांचं आव्हान असताना 8 धावा मात्र धावफलकावर लागले जातात. दुसरं षटक ऑन असेल. ऑन गोलंदाजी मार्कवर सूर्या पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावर 8 1 गडीच्या मोबदल्यात. फलंदाजी मार्कवर मिस्टर भावेश पाहायला मिळतोय. ते मात्र भावेश कुठेतरी चुकी करणार नाही. सरळ चेंडूला पाठवून दिले डिक्लेरेशनला 1 धावेसाठी. तर मॅच संपण्याच्या आधी संघर्ष मुरबे उपलब्ध झाला नाही तर 3 धावांच्या पॅनलाइजला सामोरे जावे लागेल. आपण सामना पाहत असेल लाईव्ह. दिवेशच्या फळीतून मात्र डिक्लेरेशनला 1 धाव. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर लागली जाते. ते 10 धावा. 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला आहे. दुसरा षटक ऑन असेल. शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. सूर्या ऑन गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीचा विचार केला तर ऑन स्ट्राईकला मिस्टर भावेश पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. पुन्हा एकदा विनंती असेल संघर्ष मुरबे संघ मॅच संपण्याच्या आधी मैदानात उपलब्ध झाले नाही तर 3 धावांच्या पॅनलला सामोरं जावं लागेल ची नोंद घ्यायची आहे. मुरबा संघ धावसंख्या धावफलकावर लागली जाते 11 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विजयासाठी विचार केला तर येणारे चेंडू असतील 18. धावा बनवायचे असतील ते 11.
तिसरे षटक घेऊन इंट्रोड्यूस केला जात आहे इनविजिबल बोईसर संघाकडून. बिपिन पाहायला मिळतोय. तिसरे षटक ऑन असेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकर 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. तिसरे षटक मार्गस्थ असताना बिपिनला इंट्रोड्यूस केले जाते ऑन गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जाईल बॅटीची लिडिंग एज घेऊन डिक्लेरेशनला 1 धावेसाठी 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 12 धावा लागली जाते. पहिल्या चेंडूवर 1 धाव. मात्र 22 धावांचा आव्हान असताना कुठलीही जोखीम उचलताना पाहायला मिळत नाहीये मिस्टर दिवेश. तिसरे षटक ऑन असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर बिपिन. फलंदाजीचा विचार केला तर दिवेश पाहायला मिळतं. इथे मात्र धावचीची संधी असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकार 12 धावा. 2 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. आता मात्र विजयासाठी धावा बनवायच्या असतील त्या 10. चला तर पंकज काकडे सरांचं हार्दिक स्वागत असेल. मंचावर यायचं आहे. मात्र टॅप करण्याचा प्रयत्न धावचीची संधी असेल तत्पर्यंत फेकीपर्यंत 1 धाव. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. तिसरे षटक ऑन गोईंग पाहायला मिळतंय. चौथा चेंडू घेऊन असेल मिस्टर बिपिन. गोलंदाजी मार्कवर भावेश पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी. मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा धावचीची संधी फेकीपर्यंत इथे 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 14 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला तर पंकजी काकडे सरांचं वेलकम असेल. हार्दिक स्वागत करते श्री गावदे स्पोर्ट्स वेऊर. मात्र पुन्हा एकदा हलकात धावतीची संधी असेल. गुड बॉलिंग पाहायला मिळते मिस्टर बिपिन. गोलंदाजी मार्कवर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकार पाहायला गेले तर 14 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. सुंदर असं षटक हाताळताना पाहायला मिळतोय मिस्टर बिपिन. आता विचार केला तर दिवेश पाहायला मिळतोय. मात्र सुंदरचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर 18 धावा. आता मात्र येणारे चेंडू असतील 12. विजयासाठी धावा बनवायचे असतील 4. पहिल्या सत्रात पाहायला गेले इनविजिबल संघ फलंदाजी करताना मात्र 21 धावा बनवला गेल्या 8 गडीच्या मोबदल्यात. ऑल आउट होताना पाहायला मिळाला संघ. आता मात्र दुसऱ्या सत्रात फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळते साई गणेश सातपाटी असंघ. विजयासाठी मात्र धावा बनवायच्या असतील 4. येणारे चेंडू असतील 12. धन्यवाद लिजे. येणारे चेंडू असतील 12. विजयासाठी धावा बनवायचे असतील 4. संघर्ष मुरबे संघ ब. आपल्याला वारंवार विनंती केली जाते सामना संपण्याच्या आधी जर मैदानात आले नाही तर 3 धावांचे पॅनलाईजला सामोरं जावं लागेल. ते मात्र चेंडू जाईल. विनिंग शॉट पाहायला मिळतो भावेश यांच्या फळीतून. अभिनंदन असेल सातपाठी संघ. दुसरा संघ मात्र सेमीफायनलसाठी पाहायला मिळतोय. यापुढील होणारा सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळेल. एका बाजूला YBCC वेऊर संघ तर एका बाजूला पाहायला मिळतोय संघर्ष मुरबे ब संघ. आपण मात्र 3 धावांच्या पॅनलाईजला सामोरे जाताना पाहायला मिळतील.